तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा कळनाच काही. अव त्या नामदेवाचं खटलं गेलं की आज कारखान्याला. आणि त्यात काय माहित आहे मला. आणि 4-2 दिवसांनी जायचं की आपल्याला बी. ते बी खरंच आहे नव. काय ग काय झालं? काय नाही. काय ग लय किविलवाणी बोललीस? तसं नाही, पण मला लेकराची काळजी लागून राहिली. का? औंदा त्याला शाळेत घातल्यावर, आपण कारखान्याला गेल्यावर त्याची काळजी कोण घेणार? कोण घेणार म्हणजे? आपणच. आपणच? होय, आपणच आपल्या लेकराला सोबत घेऊन जाणार. कोण कोणाचं लेकरू सांभाळा रिकाम आहे वय? मग लेकराच्या शाळाचं कसं हो? आपल्यासारखंच, अर्धी गावात अर्धी पाचरटात. असं कसं बोलताय तुम्ही? मला वाटत नाही वय आपल्या लेकराने शिकावं, मोठं व्हावं, नोकरी करावी. आपल्यासारखं जीनं त्याच्या नशिबात येऊ नये म्हणून. चला आपलं नशीबच खोटं. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून सर्वपरिचित आहे. या जिल्ह्यातील बहुतांशी लोक हे आपल्या मुलाबाळासहित ऊसतोडी करता जातात आणि त्याचाच परिणाम त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर होतो. अर्धवट शाळा सोडल्यामुळे त्या मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहतात. या सर्व अडचणीवर मात करण्याकरिता आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ज्ञानदीप निवासी गुरुकुलची सेवा 2009 पासून अविरत सुरू आहे. ज्ञानदीप निवासी गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. तसेच दैनंदिन कामाचे वेळापत्रक मुलांना दिलेले आहे व त्याचे काटेकोरपणे मुले पालन करतात. आणि हो, त्या मुलांकडून सर्व शिक्षक त्या बाबी काळजीपूर्वक करून घेतात. आमच्या गुरुकुलाची दैनंदिन कार्यप्रणाली आपल्या पाल्याचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून सकाळी मैदानावर योगासने घेतली जातात. दररोज सकाळी मुलांना शाळेत जाण्या अगोदर नाश्ता दिला जातो. मुलांच्या आपापल्या शाळेनुसार रांगा करून आमचे शिक्षक मुलांना काळजीपूर्वक शाळेत सोडण्यासाठी जातात. दररोज सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मुलांकडून अभ्यास करवून घेतला जातो. तसेच मुलांना स्पर्धेच्या युगात टिकता यावं म्हणून संगणक प्रशिक्षण. मुलांच्या सुरक्षेसाठी ज्ञानदीप गुरुकुलाचा संपूर्ण परिसर CCTVच्या निगराणीखाली. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतंत्र लॉकरची सोय. मुलांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज असं ग्रंथालय. मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक वर्गात मर्यादित संख्या असते. मुलांना कपडे अडकवण्यासाठी हँगरची सोय. मुलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून दररोज रूम पुसल्या जातात. विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत जाता यावं म्हणून जास्तीत जास्त स्वच्छतागृहाची संख्या. मुलांसाठी गंगाजळी बँकेची सोय. आपल्या पाल्याची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी शाळेत दिलेला अभ्यास त्यांच्याकडून करून घेतला जातो. आपल्या पाल्याच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वासाठी विविध खेळांची साहित्य, उदाहरणार्थ बॅट, बॉल, बॅडमिंटन इत्यादीची सोय. विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी एक चित्रपट दाखवला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार ज्ञानदीप गुरुकुलमध्ये केला जातो. तसेच मुलांना मूल्य शिक्षणावर आधारित शांतिगीते, कृतीयुक्त खेळ शिकवले जातात. आपल्या पाल्याची कल्पनाशक्ती अधिकाधिक विकसित व्हावी म्हणून चित्र, रेखाचित्र, निबंध इत्यादी गोष्टी करून घेतल्या जातात. तसेच लाईट गेल्यास इन्व्हर्टरची सोय. आमच्या गुरुकुलमध्ये सर्व सण, उत्सव, विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जातात. प्रत्येक वर्षी निसर्ग सहलीचे आयोजन केले जाते, ज्याद्वारे निसर्गाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे व श्रमदानाचे महत्त्व पटावे. विद्यार्थ्यांमध्ये सभाधीरपणा यावा म्हणून व त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना माईक समोर बोलण्यास प्रोत्साहित केलं जातं. आपल्या देशातील सर्व समाजसेवकांची जयंती व पुण्यतिथी साजऱ्या केल्या जातात. विद्यार्थ्यांना थोर समाजसेवकांची ओळख व्हावी म्हणून वेळोवेळी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ठेवले जाते. गुरुकुल अंतर्गत सामान्य ज्ञान स्पर्धा यामध्ये गणित, इंग्रजी,
विज्ञान पाक्षिक चाचणी परीक्षा घेतल्या जातात व सर्व विषयांची वैयक्तिक तयारी करून घेतली जाते. विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण दिले जाते. विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भव्य मैदानाची सोय. विद्यार्थ्यांच्या आंघोळीकरता गरम पाण्याची सोय. विद्यार्थ्यांचे बूट व चप्पल ठेवण्यासाठी स्वतंत्र स्टँड आहे. विद्यार्थ्यांना टॉवेल व इतर कपडे वाळवण्याकरता स्वतंत्र सोय सुद्धा आहे. ज्ञानदीप गुरुकुलाच्या भव्य इमारतीसोबत विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड आकर्षणाचा भाग आहे. पालक जेव्हा आपल्या पाल्यास भेटावयास येतात तेव्हा आपल्या पाल्याची प्रगती पाहून त्यांचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. तर आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. ज्ञानदीप गुरुकुल भगवान विद्यालयासमोर पिंगळे कॉम्प्लेक्स, धानोरा रोड, बीड. दूरध्वनी क्रमांक 02442 227758. मोबाईल क्रमांक 9765 33 33 57 58. संचालक गोवर्धन दराडे. चला आपली काळजी मिटली. म्हणजे आता टीव्हीवर जाहिरात बैठली नाही का, ज्ञानदीप गुरुकुल किती काळजी घेतोय लेकराची ती. उद्या जायचं आणि ज्ञानदीप गुरुकुल मध्ये लेकराचं नाव घालायचं आणि आपण निश्चितपणाने कारखान्याला जायचं. काय रे लेकरा, राहणार का नाही ज्ञानदीप गुरुकुल मध्ये? हो आई, जाणार. तुमच्या दोघांचं स्वप्न पूर्ण करणार. ज्ञानदीप गुरुकुल. हा बघा, हेच दिसतंय ज्ञानदीप गुरुकुल. आला आला. हो की मोर. आग थांब, एकदा पुण्यांदा वाचतो पाठी. ज्ञानदीप गुरुकुल. हा चल. हा चल रे लेकरा. हो मोर. नमस्कार सर. नमस्कार. बसा बसा बसा. बोला, काय काम काढलं? काय नाही, ते आमच्या पोराला आणि त्याच ज्ञानदीप गुरुकुल मध्ये नाव घालायचं. बर बर बर. काय करता आपण? ते आम्ही ऊसतोडीला जातो ना, म्हणूनच पोराचं इथं नाव घालायचं. बर 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 बर. काही हरकत नाही, काही काळजी करायची नाही. का रे, राहणार ना तू इथे? हो, पर काळजी घेणार ना पोराची. अहो, कसली चिंता करायची नाही. आमच्या गुरुकुलमध्ये सर्व मुलांची अतिशय तत्परतेने काळजी घेतली जाते. आणि असं समजू नका की तुम्ही ऊसतोड कामगार आहात म्हणून. या ठिकाणी शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी यांची देखील मुले आहेत. आणि या सर्वांच्या विश्वासावरच आमचे हे गुरुकुल यशस्वी वाटचाल करत आहे. अहो, बीड जिल्ह्यामधल्या नामांकित गुरुकुलांमध्ये आमच्या गुरुकुलने स्थान मिळवले आहे. तेव्हा कसलीही चिंता न करता मुलांना आमच्याकडे स्वाधीन करून जा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी व तुमच्या स्वप्नपूर्तीकरिता आम्ही मुलाला संस्कारक्षम बनवू, जेणेकरून भविष्यात तो तुमचं नाव उज्ज्वल करेल. लय उपकार झाले सर. अहो, उपकार कसले, हे तर आमचं कर्तव्य आहे. तर आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. ज्ञानदीप गुरुकुल भगवान विद्यालयासमोर पिंगळे कॉम्प्लेक्स, धानोरा रोड, बीड. दूरध्वनी क्रमांक 02442 227758. मोबाईल क्रमांक 9765 35 33 57 58. संचालक गोवर्धन दराडे.